दुपारी माझ्या पिल्लूची आणि माझी झोप झाली होती. मग अद्विकला लागली होती भूक. मग मी त्याला ना मस्त असं पाणी आणि बिस्किट चारत होते, कारण तो ना बाहेरचं दूध पित नाही आणि दुधात बिस्किट टाकून खायचा प्रश्नच नाहीये, कारण तो खातच नाही कसलं. त्याच्यामुळे मग त्याचं फेवरेट आहे हे पाणी आणि बिस्किट. तर मी त्याला तेच चारलं आणि तेवढ्यात ना टपवाले बकेटवाले नाही का, त्यांचा आवाज आला. मग गडबडीने आम्ही खाली गेलो चौघी पण, कारण आम्हाला ना एक मोठीवाली बास्केट घ्यायची होती. त्याच्यामुळे बास्केट वगैरे घेतली आणि मस्त बसलो शेंगा खायला. आम्ही चौघी आज ना सोबत, म्हणजे भरपूर दिवसांनी असं सोबत बसलो होतो, नाही तर दुपारचं झोपतोच आम्ही. आणि ही वाली बकेट घेतली होती कारण धुवलेले कपडे वगैरे ठेवायला. आमच्या घरात किती कपडे आवरू द्या तेवढा ढीग पडतो, त्याच्यामुळे ती बकेट घेतली होती. आणि अद्विक ना किती रडत होता रस्त्यात झोपून, परीने कसा हात लावला म्हणून. रडून रडून झालं की निघाला बघा दुकानाला. एका व्हरायटीजमध्ये चाललो होतो, एमर्जन्सीमध्ये या व्हरायटीजमध्ये येतो आम्ही, नाही तर नाही येत. आईला टिकल्या घ्यायच्या होत्या आणि आमचा अद्विक ना मस्त सलमान खानला बघत थांबला होता. मग थोडीफार काय खरेदी वगैरे केली, टिकल्या आईला घेतल्या आणि घरी आलो. संध्याकाळी ठरवलंच होतं की आज हे रांगोळीचा पॅच ना डन करून टाकायचा आहे, कारण अद्विक ना मला दिवसाही बनवू देत नाही आणि संध्याकाळचंही बनवू देत नाही. खूप रडायला लागलाय रात्री, तर तो साधा आमची झोपही होऊ देत नाही. त्याच्यामुळे ठरवलंच होतं आज कंप्लीट करायचंय. मग मस्त ना गुलाबाच्या फुलाला बॉर्डर वगैरे करून घेतली. आणि भरपूर जणींकडून मी ऐकलंय की याला ना वॉटर कलरने किंवा पेंटने बॉर्डर केली तर छान आहे, पण सगळ्यात छान म्हटलं ना तर पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर केली तर एक नंबर दिसतं. आणि मी ट्राय केलंय स्वतः. याला ना फेविकॉल लावायचा साईडने आणि त्याच्यावरती पांढरी रांगोळी टाकायची. एक नंबर होतं. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि एकदम नॅचरली रांगोळी दिसते. मला हे पर्सनली पॅच खूप आवडलं. सेंटरमध्ये हॅपी दिवाळी वगैरे लिहिलं होतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. कसा वाटला माझा रांगोळीचा पॅच तेही सांगा. तर चला बाय.